एलिमेंट ऑफ मॅटर हा 9th स्टँडर्डच्या सायन्समधील एक खूप महत्त्वाचा लेसन आहे आणि या लेसनमधील पहिले 3 क्वेश्चन एक्झरसाइजमधले ज्यांचे आन्सर्स आपण खूप सोप्या पद्धतीने पहिल्या व्हिडिओमध्ये सॉल्व केली होती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सॉल्व करण्यात क्वेश्चन नंबर 4 मधले जितके क्वेश्चन्स असतील त्याच्यामध्ये सब क्वेश्चन ते आपण सहज सोप्या पद्धतीने सोडवणार आहोत. आणि त्याच्यामधील हा पहिला प्रश्न आहे, एक्सप्लेन हाऊ द एलिमेंट सोडियम इज मोनोव्हॅलंट. तर एलिमेंट सोडियम हा मोनोव्हॅलंट आहे हे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. तर आपण गणितामध्ये अभ्यास केला होता मोनोमियल, बायनोमियल आणि ट्रायनोमियल. मोनोमियलमध्ये 1 टर्म, बायनोमध्ये 2 आणि ट्रायनोमध्ये 3 असतात. तर सोडियम हा मोनोव्हॅलंट कसा आहे, तर पहिल्यांदा सोडियमचा ॲटॉमिक नंबर आपल्याला समजून घ्यायचे. तर सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन केल्यावर पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, नंतर 8 आणि नंतर 1. सो 281 इज द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ सोडियम. तर आता गंमत बघा, पहिला पॉईंट तसंच लिहायचे, द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ सोडियम इज. सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे बरं, 2, 8 अँड 1. इतका सिंपल आहे, म्हणजे पाठांतर करण्याची गरज पण लागणार नाही. आता त्याच्या आउटर मोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 1. देर इज ओनली 1 इलेक्ट्रॉन इन देअर आउटर मोस्ट सेल. त्याच्या आउटर मोस्ट सेलमध्ये फक्त 1 इलेक्ट्रॉन आहे. पॉईंट नंबर 3, आता सोडियमला ऑक्टेट कंप्लीट करायचे. ऑक्टेट म्हणजे शेवटी त्याच्या 8 इलेक्ट्रॉन पाहिजेत. मग हा 1 इलेक्ट्रॉन जर दिला तर शेवटी किती राहतात, 8. म्हणजे 1 इलेक्ट्रॉन तो काय करतो बरं, लूज करतो. मग तेच तिसऱ्या पॉईंटमध्ये लिहायचं, इफ सोडियम ॲटम गिव्ह 1 इलेक्ट्रॉन, सोडियम 1 इलेक्ट्रॉन देतोय टू ॲन ॲटम ऑफ अदर एलिमेंट. दुसऱ्या एलिमेंटला तो त्याचं 1 इलेक्ट्रॉन देतो. पण का, कारण त्याला त्याचं ऑक्टेट म्हणजे अष्टक कंप्लीट करायचे. देअरफोर त्याच्या शेवटी जर 1 इलेक्ट्रॉन असेल तर त्याची व्हॅलेन्सी किती असेल, 1. हेन्स द व्हॅलेन्सी ऑफ सोडियम इज 1 बिकॉज इट आउटर मोस्ट सेल कंटेन 1 इलेक्ट्रॉन अँड सोडियम लूज 1 इलेक्ट्रॉन. तो 1 इलेक्ट्रॉन लूज करतो, शेवटी 1 आहे म्हणून त्याचा व्हॅलेन्सी 1. आणि 1 असेल तर देअरफोर सोडियम इज मोनोव्हॅलंट. मोनो म्हणजे त्याच्या किती पाहिजे, 1. बायव्हॅलंट असेल तर त्याची 2 व्हॅलेन्सी असेल आणि ट्रायव्हॅलंट असेल तर त्याची किती असते, 3 असते. तर अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 4 मधील हा पहिला प्रश्न होता. पहिला क्वेश्चन होता, एक्सप्लेन हाऊ द सोडियम इज अ मोनोव्हॅलंट, आणि हे त्याचं सोप्या पद्धतीचं आन्सर होतं. तर क्रमांक 2 आपण सोडू. एम इज अ बायव्हॅलंट मेटल. एम, पॉईंट नंबर 1, इज अ बायव्हॅलंट मेटल. आता एम जर बायव्हॅलंट असेल, सोडियम हा मोनो होता म्हणून त्याची व्हॅलेन्सी 1 होती. हा बाय म्हणजे याची व्हॅलेन्सी किती असेल तुम्हाला लक्षात येईल, 2. एम इज बायव्हॅलंट मेटल, देअरफोर व्हॅलेन्सी ऑफ मेटल एम इज 2. तो बायव्हॅलंट आहे म्हणून त्याची व्हॅलेन्सी किती आहे, 2. हा पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, राईट डाऊन स्टेप्स, फाइंड द केमिकल फॉर्म्युला इट्स कंपाऊंड टू फॉर्म रॅडिकल्स ऑफ सल्फेट. तर लिहायचं, स्टेप टू फाइंड केमिकल फॉर्म्युला. तिथलंच उतरून लिहायचं, केमिकल स्टेप टू फाइंड केमिकल फॉर्म्युला ऑफ सल्फेट. पहिल्यांदा घ्यायचा सल्फेटचा, ऑफ सल्फेट. ओके. मग आता आपण स्टेप लिहायला सुरुवात करू. स्टेप नंबर 1. काय त्यांनी सांगितलं, स्टेपमध्ये लिहा तुम्ही आन्सर. मग स्टेप नंबर पहिल्यांदा काय, त्याचं सिम्बॉल्स लिहायचं. काय लिहिलं पाहिजे बरं, सिम्बॉल. राईट द सिम्बॉल्स ऑफ एलिमेंट्स, राईट द सिम्बॉल्स ऑफ रॅडिकल. चला त्या रॅडिकलचे सिम्बॉल लिहा. तर आता एम घ्यायचे आपल्याला. एम हा बायव्हॅलंट आहे म्हणून सपोज एम लिहिला, ठीक आहे. आणि सल्फेट, पहिल्यांदा आपण सुरुवात सल्फेटपासून करतो. तर सल्फेटला काय लिहितात, SO4. म्हणजे यांचे सिम्बॉल्स लिहा. एम त्यांनी ऑलरेडी दिला बायव्हॅलंट, एम लिहा. आणि सल्फेटला काय लिहितात बरं, कुठे गेलं सल्फेट, सल्फेटला SO4. स्टेप नंबर 2, राईट द व्हॅलेन्सी, व्हॅलेन्सी ऑफ रॅडिकल्स. त्या रॅडिकलच्या व्हॅलेन्सी लिहा. पहिला काय एम, दुसरा काय SO4. एम हा बायव्हॅलंट, त्याची व्हॅलेन्सी किती आहे, 2. आणि सल्फरचा ॲटॉमिक नंबर 16 आहे. मग इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2, 8, 6.
लास्टला 6 आहेत, ऑक्टेट रूल फॉलो करायचं आहे, म्हणजे याला 2 इलेक्ट्रॉन घ्यायला लागतील, म्हणून याची व्हॅलन्सी किती असेल 2. किंवा लास्टचा नंबर आहे त्याला 8मधून मायनस केलं तर आपल्याला व्हॅलन्सी मिळते. लास्टचा 6 आहे त्याला आपण 8मधून मायनस केलं तर 2, म्हणजे सल्फरची व्हॅलन्सी पण किती 2. स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 3, तिसरी स्टेप आपल्याला करायची, क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑफ व्हॅलन्सीज. क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑफ व्हॅलन्सीज. त्या व्हॅलन्सीजचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. मग आता हे लिहायचं उतरून एम आणि SO4. एमची किती होती बरं व्हॅलन्सी 2 आणि SO4ची किती होती 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे क्रॉसचं साईन करा दोघांना, बाकी काही तुम्हाला डोकं लावायचं. हे बघा इथे गरज पण नाही, 2 2 कॅन्सल होतील. स्टेप नंबर 4, लास्ट स्टेप. मग आता आपल्याला केमिकल फॉर्म्युला बनवायला, राईट केमिकल फॉर्म्युला. राईट केमिकल फॉर्म्युला. मग कसा केमिकल फॉर्म्युला बघा, 2 2 कॅन्सल झालेत, राहील एम आणि इथं राहील SO4. तर हे आपलं सल्फेटचं फायनल आन्सर. एवढं घाबरण्याची गरज नाही. स्टेप कशा फाईंड करतात बघा. राईट द सिम्बॉल, पहिल्यांदा जे एलिमेंट दिले आहे सिम्बॉल लिहा. राईट द व्हॅलन्सी, त्यांच्या व्हॅलन्सी लिहा. आणि तिसरा पण खूप सोपा आहे, त्यांचा क्रॉस करा आणि शेवटला काय बनवा, केमिकल फॉर्म्युला. तर आता आपल्याला दुसरं बनवायला लागेल फॉस्फेटशी रिलेटेड. आपण हा सल्फेटशी बनवलेला आहे, तर पाठांतर करण्याची गरज नाही, खूप लेंदी आन्सर असेल तरी पण नाही. तर आता बघा आपण सल्फेटचा फॉर्म्युला बनवला होता, आता आपण फॉस्फेटचा बनवू. त्याच उत्तरामध्ये आपल्याला पुढे लिहायचं आहे. मग मी कसं काय लिहायचं बघा, राईट फाइंड द स्टेप. स्टेप टू फाइंड केमिकल फॉर्म्युला. केमिकल फॉर्म्युला ऑफ कोणाचा घ्यायचा आता, फॉस्फेट. 4 स्टेप आपण पाहिल्या होत्या, त्याच्यानुसारच आपल्याला लिहायचे. पहिली स्टेप होती, आठवा पुन्हा आपल्याला सिम्बॉल लिहायचे. मग लिहायचा स्टेप नंबर 1 टू राईट सिम्बॉल्स ऑफ एलिमेंट्स. त्या एलिमेंट्सचे आपल्याला सिम्बॉल्स लिहायचे. मग बघा कुठला एलिमेंट, हा तर एम आहे. आणि आता आपण फॉस्फेट घेतलंय, फॉस्फेटला काय लिहितात, PO4. स्टेप नंबर 2 आठवा बरं, त्यांच्या व्हॅलन्सीज लिहायचे असतात. राईट द व्हॅलन्सीज ऑफ, राईट द व्हॅलन्सी ऑफ, चला व्हॅलन्सीज ऐवजी व्हॅलन्सी घ्या. राईट द व्हॅलन्सी ऑफ रॅडिकल्स. एलिमेंट्स पण लिहू शकता आणि रॅडिकल्स पण आपण लिहू शकतो. व्हॅलन्सी एम बाय व्हॅलंट आहे, त्याची व्हॅलन्सी 2 असेल. फॉस्फरसची व्हॅलन्सी किती येईल, मग PO4 आहे. फॉस्फरस ॲटोमिक नंबर 15 आहे, 2 8 आणि शेवटी किती उरले बरं, 5. मग आता मला सांगा शेवटला 5 आहेत, व्हॅलन्सी 4पेक्षा मोठी नसते, तर शेवटल्या नंबरला 8मधून वजा करायचा. 8मधून 5 गेले, किती राहिले बरं, 3. म्हणजे फॉस्फरसची व्हॅलन्सी किती असेल बरं, 3. आता स्टेप नंबर 3 काय स्टेप आहे बरं, 3. राईट डाऊन द व्हॅलन्सीज ऑफ रॅडिकल्स. व्हॅलन्सीज लिहिले. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑफ व्हॅलन्सीज. क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑफ व्हॅलन्सीज. त्यांचं फक्त क्रॉस करा, याला इकडनं घ्या आणि तिथे लिहा. एम SO4 एम PO4 सॉरी. तर एमची व्हॅलन्सी 2 आणि याची 3. फक्त क्रॉस दाखवा, बाकी काहीच करू नका या स्टेपला. हे बघा. आणि लास्ट स्टेप नंबर 4 काय स्टेप आहे, आठवा. राईट डाऊन केमिकल फॉर्म्युला. त्यांचा केमिकल फॉर्म्युला बनवा. राईट डाऊन केमिकल फॉर्म्युला. चला एम इंटू 3 काय होईल रे, M3 आणि PO4 इंटू 2 काय होईल बरं, PO4 आणि किती होईल बरं, 2. तर बघा मुलांना, अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन नंबर 2चा आन्सर लिहायचे. खूप लेंदी दिसतंय पण इतका अवघड नाही. आपल्याला पहिल्यांदा सल्फेटचा बनवायचा आणि नंतर फॉस्फेटचा फॉर्म्युला बनवून हे उत्तर कंप्लीट करायचं आहे. क्वेश्चन नंबर 3 कडे येतो. तर तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल की खूप डिफिकल्ट आहे, पण इतका अवघड नाही. थोडं समजून घेऊ आणि समजून घेतल्यानंतर तुम्ही सगळे पॉईंट्स परफेक्ट लिहू शकता.
क्वेश्चन बघा, एक्सप्लेन द नीड फॉर रेफरन्स आयटम फॉर ॲटॉमिक मास अँड गिव्ह द सम एक्झाम्पल्स अबाउट 2 रेफरन्स आयटम्स. तर आता सुरुवात बघा करू. द ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर. मॅटरचा सगळ्यात छोटा पार्टिकल कुठला आहे बरं? ॲटम म्हणजे अणू. तर हा पॉइंटर बाहेर करण्याची गरज नाही. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डिटरमाइन द मास व्हेरी ॲक्युरेटली. ॲटम हा सगळ्यात छोटा पार्टिकल आहे म्हणून त्याचं मास डिटरमाइन करणं खूप अवघड आहे. हा पॉईंट नंबर 2. पॉईंट नंबर 3 बघा, हेन्स म्हणून द कन्सेप्ट ऑफ रिलेटिव्ह मास वॉज इंट्रोड्यूस. तर रिलेटिव्ह मास ही कन्सेप्ट का इंट्रोड्यूस केली? कारण ॲटम हा स्मॉलेस्ट पार्टिकल आहे आणि त्याचं मास डिटरमाइन करणं खूप अवघड आहे म्हणून त्यांनी ही कन्सेप्ट डिस्ट्रो. पॉईंट नंबर 4, द हायड्रोजन ॲटम इज द लाइटेस्ट एलिमेंट. तर सगळ्यात वजनाने हलका एलिमेंट कुठला आहे बरं? हायड्रोजन. टेकन ॲज रेफरन्स आयटम इन ओल्ड डेज. तर पहिल्यांदा रेफरन्स आयटम जुन्या काळामध्ये कुठला आयटमला घेतला होता? हायड्रोजन. का घेतला होता? कारण तो सगळ्यात हलका होता. द न्यूक्लियस ऑफ हायड्रोजन कंटेन 1 प्रोटॉन. हायड्रोजनच्या न्यूक्लियसमध्ये 1 प्रोटॉन आहे. द मास वॉज टेकन ॲज 1 युनिट. म्हणून त्याचा ॲटॉमिक मास किती होता बरं? 1. आता बघा इकडे, तर हे सगळे पॉईंट सोपे होते. द मास ऑफ नायट्रोजन ॲटम इज 14 टाइम्स दॅन द हायड्रोजन ॲटम. तर हायड्रोजनचा ॲटॉमिक मास किती? 1 आणि नायट्रोजनचा त्याच्या 14 पट जास्त आहे. का? कारण नायट्रोजनचा ॲटॉमिक मास किती असेल बरं आता? 14. हेन्स द रिलेटिव्ह मास ऑफ नायट्रोजन ॲटम इज 14 युनिट्स. हायड्रोजनचा 1 होता आणि नायट्रोजन त्याच्या 14 पट जास्त आहे म्हणून त्याचा किती आला? 14. इन 1961 C12 कार्बनचा ॲटॉमिक मास किती आहे बरं? 12. ॲटम इज टेकन ॲज रेफरन्स आयटम. पहिला कुठला घेतला होता? इकडे मुद्द्यामध्ये काय लिहायचे आपल्याला? पहिल्यांदा हायड्रोजन घेतला होता. आता त्यांनी काय घेतलं बरं? कार्बन. दिस मास ऑफ कार्बन ॲटम इज टेकन ॲज 12 डाल्टन. तर युला डाल्टन म्हणतात. काय म्हणतात बरं? डाल्टनचा सिम्बॉल. पहिला आपल्याला हायड्रोजनशी रिलेटेड पॉईंट लिहायचे. तर हायड्रोजन हा स्मॉलेस्ट पार्टिकल आहे मग त्याचं ॲक्युरेटली डिटरमाइन करणं खूप अवघड होतं. मग हायड्रोजन हा लाइटेस्ट आहे मग ते प्रोटॉन 1 आहे म्हणून त्याचा ॲटॉमिक मास 1 आहे. मग नायट्रोजनचं नायट्रोजनचा 14 पट जास्त आहे कारण त्याचा ॲटॉमिक मास किती येईल बरं? 14 युनिट्स. आणि नंतर 1961ला त्यांनी काय केलं? कार्बनला रेफरन्स आयटम घेतला. दिस इज द मास ऑफ कार्बन C12 ॲटम आणि त्याचा किती बरं? 12. द मास ऑफ हायड्रोजन ॲटम रिलेटिव्ह टू द कार्बन ॲटम इज इक्वल टू द. मग किती पट आहे कार्बनचा? 12 पट आहे. 1/12 इंटू आणि किती युनिट आहे बरं? 12 डाल्टन. हा बघा 12 कॅन्सल होईल. किती मिळेल बरं? 1. म्हणजे हायड्रोजनचा मिळाला. दोघांचं रिलेशन आहे. 1 डाल्टन इज इक्वल टू 1.66053904 इंटू 10⁻27 किलोग्राम. फिलिप्सला विचारू शकतात म्हणून हा नंबर लक्षात ठेवू शकता. अजून याच टॉपिकमध्ये एक पुढचा आपल्याला एक्झाम्पल लिहायचे. मला थोडी जागा नाही आहे म्हणून मी लिहिलं, मग तुम्ही लिहू शकता. द ॲटॉमिक मास ऑफ प्रोटॉन मे बी डिटरमाइन 1 डाल्टन अँड न्यूट्रॉन मे बी नियरली 1 डाल्टन. हे 2च पॉईंट लिहायचे. प्रोटॉनचा 1 डाल्टन आणि न्यूट्रॉनचा पण 1 डाल्टन. तर लेंदी वाटतो पण इतकं काय अवघड नाही. तर अशा पद्धतीने तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण लिहू शकतो. क्वेश्चन नंबर 4 मधला शेवटचा 5वा प्रश्न आहे. एक्सप्लेन विथ एक्झाम्पल व्हॉट इज मीन बाय मोल ऑफ सबस्टन्स. तर त्याची पहिला पॉईंट आपल्याला लिहिलेलं उत्तरामध्ये 1 मोल ऑफ सबस्टन्स इज दॅट क्वांटिटी हॅविंग मास इक्वल टू ॲटॉमिक ऑर मोलिक्युलर मास एक्सप्रेस इन ग्रॅम. तर 1 मोल म्हणजेच काय? तर मास इक्वल टू ॲटॉमिक ऑफ मोलिक्युलर मास एक्सप्रेस इन ग्राम. तर ॲटॉमिक किंवा मोलिक्युलर मास हा ग्राममध्ये व्यक्त करण्यासाठी मोल ह्या कन्सेप्टचा वापर होतो. दुसरा बघा, एक्झाम्पलवरून समजेल. द मोलिक्युलर मास ऑफ वॉटरचा जर मोलिक्युलर मास 18 डाल्टन असेल तर याचा अर्थ काय? देअरफॉर 18 ग्रॅम ऑफ वॉटर इज 1 मोल ऑफ वॉटर. 1 मोल वॉटरमध्ये किती ग्रॅम असतील बरं? 18 ग्रॅम असतील. द मोलिक्युलर मास ऑफ कार्बन डायऑक्साईड इज 44 डाल्टन. तर कार्बनचा जर मोलिक्युलर मास 44 डाल्टन असेल तर याचा अर्थ 44 ग्रॅम जर कार्बन डायऑक्साईड असेल तर किती मोल होईल कार्बनचा बरं? 1 मोल. म्हणजे मोल म्हणजेच त्या क्वांटिटीला आपण ग्रॅममध्ये एक्सप्रेस करतो. तर असे 3 पॉईंट तुम्हाला लिहायचे आहेत. तर बघा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करू, पुढचे जे नेक्स्ट क्वेश्चन्स आहेत त्या एक्झरसाइजमध्ये ते पण खूप सोप्या पद्धतीने शिकणार आहेत.